राज्यात काल नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडलाय. पहिल्याच टप्प्यात विक्रमी मतदान पार पडलं. काही ठिकाणी 60 तर काही ठिकाणी 80% मतदान पार पडलं. काही नगरपंचायती आणि नगरपरिषदा पुढे ढकलण्यात आल्या. त्याचं कारण महाराष्ट्रातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकूण आरक्षणाची मर्यादा 50% पेक्षा जास्त झाली होती. या वाढीव आरक्षणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने आरक्षण 50% पेक्षा जास्त नसावे असा स्पष्ट आदेश दिला होता. ग्रामीण भागाच्या विकासाची धुरा वाहणाऱ्या या संस्थांच्या निवडणुका म्हणजे मिनी विधानसभा निवडणुका असतात. आगामी 2025 मधील जिल्हा परिषद निवडणुका याच पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या ठरणार आहेत आणि राज्य निवडणूक आयोगानं या निवडणुका 2 टप्प्यात घेण्याची तयारी सुद्धा सुरू केली आहे. याच महिन्यात राज्य निवडणूक आयोगाकडून 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. जाणून घेऊ की जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणूक मर्यादा ओलांडली गेली आहे. त्या 17 जिल्हा परिषदांच्या निवडणुका कोर्टाच्या निर्देशानुसार दुसऱ्या टप्प्यात घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोग घेऊ शकता. जिल्हा परिषद निवडणुकांसंदर्भातली पूर्ण तयारी राज्य निवडणूक आयोगानं केली आहे. पुढील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात 21 जानेवारी रोजी असल्यानं निवडणुका फार पुढे ढकलल्या जाऊ शकत नाहीत. त्यामुळे ज्या निवडणुकांमध्ये आरक्षण मर्यादेचा अडसर नाही त्या ठिकाणी निवडणूक घेण्याचा मार्ग राज्य निवडणूक आयोग